हे 5 गलती तुम्ही तुमच्या बोर्ड पेपरमध्ये कधीही करू नका. नाहीतर तुमचा बोर्ड पेपर म्हणजे इंग्लिशचा जो पेपर आहे, ते पूर्णपणे खराब होणार आहे. तर ते कोणती 5 मिस्टेक आहे, जी की तुम्हाला अव्हॉइड करावी लागेल आणि ते 5 मिस्टेक म्हणजे पूर्ण तुमचे जे सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी ते सेक्शन वाईज तुम्ही करताय, है ना? तर कोणत्या सेक्शनमध्ये कोणती गलती तुमच्याकडून होऊ शकते आणि तुमचा वेळ वाया जाऊ शकतो, हा सगळी डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळून येईल, की इंग्लिशचा पेपर किती ईझी असतो आणि पूर्ण पेपर म्हणजे म्हणजे पूर्ण सोल्युशन पेपरच्या क्वेश्चनमध्ये असतात, है ना? तर स्टार्ट करू. तर सगळ्यात पहिले इथं लक्ष द्या. हा तुमचा इंग्लिश 2024चा पेपर आहे, है ना? हां, इंग्लिश 2024च्या पेपरच्या मदतीने आपण समजू सेक्शन वाईज काय येतं. तर सेक्शन 1 मध्ये काय येतं तुमचं प्रोज येतं. म्हणजे जे बी धडे तुम्हाला आहे ते चॅप्टर जे बी चॅप्टर्स तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेले आहेत, ते चॅप्टरच्या बेसवरच एक तक्ता येईल आणि त्या तक्त्याच्या बेसवर तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करावी लागेल. हा पूर्ण जो सेक्शन 1 असतो 16 मार्काचा आहे, है ना? त्याच्यामध्ये जे क्वेश्चन 1 आहे, है ना? तर हा तुम्हाला म्हणजे पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजच्या बेसवर तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं गलती कोण म्हणजे इथं गलती कशी होते, तर मी तुम्हाला सांगतो. आता हे जे क्वेश्चन्स आहे ना, हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळे स्टुडंट ऑलमोस्ट काय करतात, पहिले ते क्वेश्चन रीड करतात आणि ते क्वेश्चनच्या रिलेटेड लाईन ओके, क्वेश्चन्स बघतात आणि त्या क्वेश्चनच्या रिलेटेड लाईन त्या तक्त्यामध्ये शोधतात. आणि त्या तक्त्यामध्ये शोधल्यावर जीही लाईन त्यांना म्हणजे सिमिलर दिसतात, ती लाईन ते खाली आन्सरमध्ये जॉइन करून देतात. पण ही चूक तुम्ही कधीही करू नका. कारण की 6 स्टँडर्ड म्हणजे 6 स्टँडर्ड्सपासून तर 9th स्टँडर्डपासून हे म्हणजे आहे. होऊ शकते कारण की आपण 6 स्टँडर्डपर्यंत 10th स्टँडर्डपर्यंत बी हेच केलेलं आहे, की जे बी क्वेश्चनमध्ये लाईन असते, ते लाईन आपण तक्त्यामध्ये शोधतो आणि तेच आन्सरमध्ये लिहून देतो. पण ही चूक तुम्ही करू नका कारण की ही खूप नॉर्मल चूक आहे ना आणि कारण की 12th बोर्डमध्ये इतकं सिमिलर क्वेश्चन येत नाही आणि इतकं सिंपल क्वेश्चन येत नाही. तर सगळ्यात पहिले काय करा, तर सगळ्यात पहिले पूर्णपणे तक्ता एकदा म्हणजे पूर्णपणे तक्ता एकदा वाचून घ्या, हळुवारपणे एकदा वाचून घ्या. तक्ता वाचल्यानंतरच क्वेश्चनवर या. है ना? एकदा तक्त्याला वाचून घ्या, समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही क्वेश्चनमध्ये या. जर तुम्ही तक्ता बरोबर वाचलेला असाल, तर तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ही तुमची पहिली गोष्टी जी की तुम्ही क्वेश्चनला पाहून तक्त्यामध्ये शोधतात. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. है ना? आता सेक्शन बीमध्ये येऊ आपण. आता इथे बघा तुम्ही इथं तुम्हाला समरायझिंग म्हणजे समरी रायटिंग आहे आणि माइंड मॅपिंग आहे. है ना? माइंड मॅपिंग. तर माइंड मॅपिंग हा खूप ईझी कन्सेप्ट असतो, है ना. माइंड मॅपिंग म्हणजे हा जो असतो हा टॉपिक. म्हणजे आता सेकंड गलती काय करतात स्टुडंट मलाही माहिती आहे आणि मी ती गलती करत होतो स्टार्टिंगला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले होते तेव्हा. कारण की मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही केलं होतं वर्षभर आणि ही गलती माझ्याकडून कॉमन होती. सगळ्या स्टुडंटकडून कॉमन असते. सगळ्यात कॉमन म्हणजे काय की माइंड मॅपिंग सांगतात. माइंड मॅपिंग आपण आपले विचार पण तिथं टाकतो. म्हणजे की आपण ते थॉट करतो की मी माझा टॉपिक चूज करेल. तर टॉपिक तुम्हाला गिव्हन असतो. जेही तुम्हाला हे टॉपिक्स असतं, जे असं तुम्हाला एक चिन्ह त्यांच्या कॉर्नरला चिन्ह तिथे राहतं आणि ते साइनच्या अंतर्गत जो टॉपिक असतो, त्या टॉपिकवरच तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे आहे इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन द ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफवर म्युझिकचा कसा इफेक्ट होते, ते तो टॉपिक आहे आणि त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला 4-5 पॉइंट लिहून असं तुम्हाला दाखवायचं आहे, एक माइंड मॅप करून. है ना? म्हणजे असं टॉपिक लिहायचं खाली हा टॉपिक आणि इथं माइंड मॅप तुमचं असं माइंड मॅप 4 ते 5 टॉपिक टाकायचं. 4 त्याचे 4 कॉमन टॉपिक टाकायचं आणि ते 4 टॉपिकचंही 3-3, 3-3 असं काहीतरी नवीन करून लावायचं. तुम्हाला जसं क्रिएटिव्ह होता येईल तसं क्रिएटिव्ह तुम्ही तिथं होऊ शकतो. है ना? तुमचं क्रिएटिव्हनेस तुम्ही इथं लावू शकतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन जो असतो तो असतो ॲप्रिसिएशन आहे ना. तर म्हणजे तुम्हाला पहिले एक कविता दिली, एक पोएम दिलेली आहे. ते पोएम तर तुम्हाला रीड करायचं आहे आणि त्याच्यातून ही गलती इथेही तुम्ही करू नका आहे ना. त्याच्यानंतर ही क्वेश्चन्स आहे ॲप्रिसिएशनची आहे ना. ॲप्रिसिएशन म्हणजे काय असतं, ही तुम्हाला पोएम दिलेली असते.
या पोएमचे तुम्हाला रायटर कोण आहे, याची थीम काय आहे, हे सगळे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागते एका पेजमध्ये आहे ना. इथूनच तुम्हाला बघावं पण तुम्हाला काय-काय रीड करावं लागेल, फिगर ऑफ स्पीच काय आहे या पोएमची, या पोएमची फिगर ऑफ स्पीच काय आहे, या पोएमचं थीम काय आहे, या पोएमचा रायटर कोण आहे, या पोएममध्ये संदेश काय भेटतोय, मेसेज काय भेटतोय, रिझन काय आहे, हे सगळं तुम्हाला रीड करून यावं लागेल घरून. नाहीतर तुम्ही काय करतात यामध्ये सगळं करायला बघतात, की ॲप्रिसिएशन म्हणजे गिव्हनच असेल. गिव्हन नसतो, है ना. ही गोष्ट लक्षात ठेवा, गिव्हन नसतो. तुम्हाला ते घरून करून आणावं लागतं, है ना. थर्ड गलती आणि सगळ्यात महत्त्वाची गलती म्हणजे ही, जे की सगळे स्टुडंट ऑलमोस्ट करतात. सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 3 मध्ये म्हणजे तुम्ही इथंच अडकून जाता, की हे बघा, आता क्वेश्चन 4 आहे आणि क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला कोणती ए दे. ओके. क्वेश्चन 4 मध्ये ए नंबरचा जो क्वेश्चन आहे, एनी वन सांगितलं आहे ना. एनी वन फॉलोइंग द ॲक्टिव्हिटी म्हणजे खाली दिलेल्या जी बी ॲक्टिव्हिटीज आहे, हे जेही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक करायचं आहे. जसं की तुम्ही ड्राफ्टिंग करू शकतात. नाहीतर मग तुम्ही त्याच्यानं ग्रुप डिस्कशन करू शकतात हां. या 2 पैकी एक करू शकतात. क्वेश्चन नंबर 1 मध्ये. म्हणजे एमध्ये क्वेश्चन नंबर एमध्ये तुम्ही एकतर ड्राफ्टिंग करू शकता 4 मार्क्ससाठी, नाहीतर मग 4 मार्क्ससाठी त्याला सोडून तुम्ही स्टेट ऑफ म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे ते त्याच्याशी ग्रुप डिस्कसिंग करू शकतात. तर 3 ऑप्शन आहे. तिन्हीमधून एक करायचं आहे ना. हां. आणि बी मध्ये पण अटेम्प्ट एनी वनच सांगितलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू आहे. हे 3 पैकी तुम्ही एक करू शकतात, आहे ना. तर मला तर सगळ्यात सिंपल हेच वाटतं. इथं तुम्ही म्हणजे एकतर ड्राफ्टिंग रटून या. हे सेक्शन 3 तुमचा हक्काचा मार्क आहे. हे हक्काचं सेक्शन आहे, जे की तुम्ही ड्राफ्टिंग रटून या. त्याच्यानंतर झालं तुमचं बी मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स रटून या. इंटरव्ह्यू क्वेश्चन रटून या डायरेक्ट हां, हां. त्याच्यानंतर झालं तुमचं इंटरव्ह्यू क्वेश्चन रटून या. त्याच्यानंतर सीमध्ये तुम्हाला काय स्पीच रायटिंग असतं, नाहीतर मग कंपेअरिंग करावं लागतं. नाहीतर मग तुमचं एक्सपान्शन ऑफ आयडिया. तर मला सांगते स्पीच तुम्ही रटून या, स्पीच रटून या. असे 3च क्वेश्चन असतात आहे ना. 3च क्वेश्चन असतात 4-4 मार्काला. तर असे त्यांचे 16 मार्क ते कॅरी करतात. 12 मार्क जे बी असेल तुमचं ते, आहे ना. लास्टमध्ये डीमध्ये असते. 16 मार्काचा हा क्वेश्चन असतो. रिव्ह्यू नाहीतर मग ब्लॉग, फिल्म रिव्ह्यू येऊ शकतो, मूव्ही जे बी रिव्ह्यू काही एकदा बुक रिव्ह्यू असतो, नाहीतर मग फिल्म रिव्ह्यू येतो, आहे ना. तसं करून या तुम्ही. ओके. सेक्शन 4 म्हणजे नावेल. नावेल तुमचं पूर्ण ॲक्टिव्हिटी बेस आहे. नावेल तुम्ही थोडं-थोडं रीड करून या, जेणेकरून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता ते, आहे ना. ओके. तर ठीक आहे. ही तुमची गलती होती. सगळ्यात पहिले तक्ता तुम्ही म्हणजे पूर्ण सिंपल वेने तक्ता वाचून घ्या. सेकंड म्हणजे माइंड मॅपिंग आणि समर जे असतं जे नॉन सेम पॅसेज असतात त्याच्यावरूनच तुम्हाला समरी रायटिंग करावी लागते. आणि थर्ड म्हणजे तुम्ही माइंड मॅपिंगचा टॉपिक तुम्हाला दिलेला असतो, गिव्हन असतो क्वेश्चन पेपरमध्ये. फोर्थ म्हणजे तुमचं जे ॲप्रिसिएशन आहे. ओके. तर पोएमचं ॲप्रिसिएशन आहे, त्याचा थीम असतो, जे फिगर ऑफ स्पीच आहे ते घरून करावं लागतं. सगळ्या पोएमचे ते तुम्ही रटून घ्या. जर तुम्ही कमेंटमध्ये मला टाकसाल, तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सगळं प्रोव्हाईड करून देईन. त्याच्यानंतर 5 नंबरचं म्हणजे काय? तर तुमची 5 नंबरची गलती म्हणजे तुम्ही जे सेक्शन 3 आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय-काय करू शकता म्हणजे एनी वन म्हणजे ए, बी, सी, डी असे 4च क्वेश्चन असतात. पण 4ही क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 3-3 ऑप्शन असतात. त्या 3 ऑप्शनमध्ये तुम्ही काहीही करू शकता. तर फर्स्टमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं ड्राफ्टिंग तुम्ही करून या. बीमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन करून या, हां ना. इंटरव्ह्यू क्वेश्चन करून या. ते खूप ईझी जातात. थर्डमध्ये स्पीच करून या आणि फोर्थमध्ये रिव्ह्यू करून या. बुक रिव्ह्यू, फिल्म रिव्ह्यू. 12th पेल घ्या. 12th पेलवर तुमची बुक रिव्ह्यू पण आहे आणि फिल्म रिव्ह्यू पण आहे. तर हे झालं तुमचं सगळं इंग्लिशचं पेपर इझिली सॉर्ट आउट आणि नोव्हेलचंच काय करा, थोडंसं ChatGPTवरून समरी रीड करून या, हां ना. जे बी पोएम आहे ते ChatGPTवर टाका आणि एक समरी ते तुम्हाला ChatGPT देईल. ते समरी तुम्ही म्हणजे रटून या, तर तुमचं होऊन जाईल. ओके. सर हे मिस्टेक करू नका आणि तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करा आणि जेही प्रॉब्लेम असेल ते कमेंट करून